ओम नमः शिवाय मंडळी. हर हर महादेव. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे कवट आहे, फक्त महाशिवरात्रीच्या वेळेलाच हे बाजारात मिळतं. तर ते का मिळतं तर आपले सण पण आपल्या ऋतूनुसारच येतात बघा. आता थंडी संपली आणि ही उन्हाळा चालू होणार आहे. मग आपली बॉडी टेम्परेचर व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला सरबत वगैरे ज्यूस पिण्याची गरज असते. त्यासाठी हे निमित्त देवाचं, पण त्याच्यातला जो गर आहे ना तो काढून घ्यायचा. तो खूप आरोग्यवर्धक असतो. पित्तशामक, उष्णताशामक, असा वेट लॉस वगैरे करणाऱ्यांना पण तो चालतो. त्याच्यासाठी मी आज त्याचा सरबत दाखवणार आहे तुम्हाला करायला. तर मी हा त्याच्यातला गर काढून घेतलाय. हा असाच असतो पण खूप आंबट असतो. त्याच्यात भरपूर तेवढीच साखर घालावी लागते. म्हणून हे मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि त्याच्यात तितकीच त्याच्या एवढीच साखर घालायची. जवळजवळ 1 वाटी साखर बसेल त्याच्यात. आणि ती साखर घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. जर तुम्हाला वाटला ना तर तो थोडासा शिजवून ठेवायचा तसंच एका डब्यात काचेच्या भरून ठेवला ना. आणि कधीतरी उन्हाळा खूप वाढतोय असं वाटलं ना तर 1 चमचा ग्लासमध्ये, जसं आपण सरबताचं बेस टाकतो ना पाण्यात, तसा फ्रीजमधल्या पाण्यात तो एक दीड चमचा, जसं तुम्हाला आंबट आवडत असेल ना तसा तो एक दीड चमचा टाकून पिऊ शकता. खूप छान लागतो चवीला पण. त्याच्यात थोडीशी वेलची पावडर वगैरे घातली की. तर मी आत्ता सध्या मला थंड नको असतं, मी बर्फाचं पाणी वगैरे असलं थंड पित नाही. त्यासाठी मी साध्या पाण्यातच 1 चमचा घालून घेतला होता आणि थोडीशी साखर वगैरे टाकून त्याचं एक सरबत केला होता आजच्या नैवेद्यासाठी पण. आणि इथून पुढं आपण घेऊ शकता. तयार आहे, छान झालं आहे सरबत.